ಭಾಗ 2 ಒಣಮರದ ಗಿಳಿ. ಸುಮಾರು 10 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. ಪ್ರಶ್ನೆ 1. ಗಿಳಿಯು ಪರಹಿತಕಾಂಕ್ಷಿ ಎನ್ನಿಸಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಹೇಗೆ ವಿವರಿಸಬಹುದು? ಉತ್ತರ. ಗಿಳಿ ತನ್ನ ಮರವನ್ನು ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿಸುತ್ತಿತ್ತು. ಮರ ಒಣಗಿದರೂ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಅದೇ ಮರದ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಅದರ ಜೊತೆ ಬದುಕುತ್ತಿತ್ತು. ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಬಂದು ಮರ ಮತ್ತೆ ಹಸಿರಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ನಂಬಿತು. ಇಂದ್ರನು ಸಂತೋಷಗೊಂಡು ನಿನಗೆ ಯಾವ ವರ ಬೇಕು ಎಂದು ಕೇಳಿದನು. ಆದರೆ ಗಿಳಿ ತನಗಾಗಿ ಏನು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಮರ ಹಿಂದಿನಂತೆ ಹಸಿರಾಗಿ ಫಲಪುಷ್ಪದಿಂದ ಬೆಳೆಯಲಿ ಎಂದು ಮಾತ್ರ ಬೇಡಿಕೊಂಡಿತು. ತನ್ನ ಕಷ್ಟಕ್ಕಿಂತ ಮರದ ಸುಖವನ್ನೇ ಮುಖ್ಯವೆಂದುಕೊಂಡಿತು. ಇತರ ಹಿತವನ್ನೇ ಬಯಸುವ ಗುಣವೇ ಪರಹಿತಕಾಂಕ್ಷೆ. ಆದ್ದರಿಂದ ಗಿಳಿಯನ್ನು ಪರಹಿತकांक्षी ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. मतलब तोता दूसरों के बारे में सोचने वाला करके हम कैसे कह सकते हैं? उत्तर. गिली झाड़ अपने झाड़ को तोता अपने झाड़ से बहुत प्यार करता था. वो झाड़ सूख जाने के बावजूद भी वही झाड़ पे वो रहता था और उसके अच्छे झाड़ से फिर से अच्छा हो सकता है करके वो एक यकीन रखता था कि इंद्रा ये सब देखकर खुश होकर इंद्रा क्या बोलता है, तुझे क्या तभी तोहफा होना है तो तुझे क्या तभी वरा होना है तो पूछ कर को बोलिया. तो तोता क्या बोलता है, वो तन्नगागी ಏನು ಕೇಳಿಲ್ಲ. वो अपने लिए कुछ भी नहीं पूछता. वो झाड़ के लिए बोलता है कि झाड़ पहले की तरह हरिया भरिया हो जान दे, फल फूल उसमें आ जान दे करके उसे बोलता है. तन्ना कष्टक्किंत अपनी तकलीफ से बढ़कर वो दूसरों के बारे में सोचता है करके इसी क्वालिटी को ही हम क्या कहते हैं, पराहितकांक्षी. अपने से पहले दूसरों के बारे में सोचने को ही हम क्या कहते हैं, पराहितकांक्षी. ಆದ್ದರಿಂದ इसी वजह से हम तोते को पराहितकांक्षी करके कह सकते हैं. ಪ್ರಶ್ನೆ 2. ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆಯಿಂದ ಮಾನವನು ಕಲಿಯಬೇಕಾದ ಗುಣಗಳು ಯಾವುವು? तोते के बिहेवियर से तोते से हमें इंसान को कौन सी क्वालिटीज सीखना चाहिए? ಉತ್ತರ. ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆ ನಮಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಕಲಿಸುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಉಪಕಾರ ಮಾಡಿದವರನ್ನು ಎಂದಿಗೂ ಮರೆತಬಾರದು ಎಂಬುದನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತದೆ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಇತರರ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಬಯಸುವುದು ಮಹತ್ವವಾದ ಗುಣವೆಂದು ತಿಳಿಸುತ್ತದೆ. ಸುಖದಲ್ಲಿ ಜೊತೆಗಿದ್ದವರ ಜೊತೆಗೆ ದುಃಖದಲ್ಲಿಯೂ ಇರಬೇಕು. ಸಹಾಯ ಮಾಡಿದವರ ಉಪಕಾರವನ್ನು ಸದಾ ಸ್ಮರಿಸಬೇಕು. ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ಕಳೆದುಕೊಳ್ಳಬಾರದು ಎಂಬ ಪಾಠ ಸಿಗುತ್ತದೆ. ಪ್ರೀತಿ, ನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ದಯ ಮಾನವನ ಮಹಾನ್ ಮಾಡುತ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆಯಿಂದ ಮಾನವನು ಅನೇಕ ಉತ್ತಮ गुणಗಳನ್ನು ಕಲಿಯಬೇಕು. मतलब तोते के जो बिहेवियर से तोते के अच्छाई से हमें दूसरों का शुक्र करना वाला हमें होना चाहिए. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಉಪಕಾರ जो भी हम पर एहसान करती उनकी हमें वो कभी भी हमें नहीं भूलना चाहिए. दूसरों की तकलीफ में हमें उनकी मदद करना चाहिए. दूसरों का हमें अच्छा सोचना चाहिए. ಸುಖದಲ್ಲಿದ್ದು ಜೊತೆಗಿದ್ದವರ जो हमारे अच्छे वक्त पर काम आती हमें उनके बुरे वक्त पर काम आना चाहिए. सहाय ಮಾಡಿದವರ ಉಪಕಾರ सदा स्मरिसबेकु. जो भी हमारी मदद करती हैं उनका एहसान हमें हमेशा जिंदगी भर याद रखना. संकष्टದಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ಕಳೆದುಕೊಳ್ಳಬಾರದು. तकलीफें हमें हिम्मत नहीं हारना चाहिए करके हमें ये लेसन मिलता है, पाठ सिगुತ್ತದೆ. प्रीति, निष्ठे ಮತ್ತು दया मानवನ महान ಮಾಡುತ್ತದೆ. प्यार, ईमानदारी और दया दूसरों पर रहम करना ये इंसान को बड़ा बनाता है. इसीलिए ಆದ್ದರಿಂದ ಗಿಳಿ ವರ್ತನೆಯಿಂದ इसीलिए गिली के ये बिहेवियर से हमें ये सब हमें क्वालिटीज सीखना चाहिए. ಸಂದರ್ಭದೊಡನೆ ವಿವರಿಸಿ. ಇಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ 1. ಇಂಥ ಒಣಮರದಲ್ಲಿ ಏಕೆ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೆ? सूखे झाड़ में तुम क्यों रह रहे हो? ಸಂದರ್ಭ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಆರ್. ಮಿತ್ರ ರಚಿಸಿದ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿ ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದ ಒಣಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. मतलब इस सेंटेंस को वनमरद गिली लेसन से लिया गया है जो कि आर. मित्रा ने लिखा है, जो महाभारत पात्र संगति के नावल से लिया गया है. ಸಾರಸ್ಯ. ಈ ಮಾತನ್ನು ಇಂದ್ರನು ಗಿಳಿಗೆ ಕೇಳಿದನು. ಒಣಮರದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದು ಗಿಳಿಯ ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಕಂಡು ಇಂದ್ರನು ಪ್ರಶ್ನಿಸಿದನು. ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳಬೇಕೆಂದು ಯೋಚಿಸಿ ಹೀಗೆ ಇಂದ್ರನು ಹೇಳಿದನು. ये बात इंद्राजा को गिली को पूछता है. ಒಣಮರದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದು सूखे झाड़ पे रहती है. ಗಿಳಿಯ
तत्वनिष्ठे उसकी ईमानदारी को देखकर इंद्र ये क्वेश्चन करता है, उसे पूछता है ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕೆಂದು ಯೋಚಿಸಿ उसे कहता है तुझे मैं वरा मतलब कहते मैं तोहफा देना चाहता हूँ करको बोल के ये क्वेश्चन उसे पूछता है। ಪ್ರಶ್ನೆ 2 ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಕೊಡುತ್ತೇನೆ तुझे कहते भी वरा मतलब कहते भी तोहफा होना तो बोल मैं तुझे देतू ಸಂದರ್ಭ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಆರ ಮಿತ್ರ ರಚಿಸಿದ ಮಹಾಭಾರತ ಸಂಗತಿಗಳು ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯುಧ ಒಣಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ये सेंटेंस को ಒಣಮರದ ಗಿಳಿ के लेसन से लिया गया है जो कि आरा मित्रा ने लिखा है, जो महाभारत पात्र संगति के नावल से लिया गया है। सारस्य ಈ ಮಾತನ್ನು ಇಂದ್ರನು ಗಿಳಿಗೆ ಹೇಳಿದನು। ये बात इंद्राजा को गिली को बोलता है। वनमरदल्ली वासವಾಗಿದ್ದು गिलिಯ तत्वनिष्ठे वनमರದ मतलब सूखे झाड़ पर तुम रहती हो, रहने के बावजूद भी उसकी ईमानदारी को देखकर उसे पसंद करके इंद्राजा के गिली को सहाय ಮಾಡಬೇಕೆಂದು उसे तोते को उसकी मदद करना चाहता है, वो करने के बारे में सोचकर ये बात इंद्रजा को गिली को मतलब तोते को बोलता है। ಪ್ರಶ್ನೆ 3 ಅದರ ಹಿಂದಿನ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾರೆ। ಸಂದರ್ಭ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಆರ ಮಿತ್ರ ರಚಿಸಿದ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯುಧ ಒಣಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ये बात ये सेंटेंस को ಒಣಮರದ ಗಿಳಿ के लेसन से लिया गया है जो कि आरा मित्रा ने लिखा है, जो महाभारत पात्र संगतिಗಳ के नावल से लिया गया है। ಸಾರಥ್ಯ ಈ ಮಾತನ್ನು ಗಿಳಿಯ ಇಂದ್ರನಿಗೆ ಹೇಳಿತು, मतलब ये बात गिली तोता जब इंद्रा को बोलती है। इंद्रनु गिलिಯ तत्वनिष्ठೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಏನಾದರೂ ವರನ್ನು ಕೇಳು, उसकी ईमानदारी को पसंद करके उसे कहते भी तुम मुझे होना है तो पूछ, तोहफा पूछ करके बोले तो गिली बोलते गिलियो मರದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು झाड़ की ये हालत को मैं देख नहीं पा रही हूँ, ಅದನ್ನು ಮೊದಲಿನಂತೆ ಮಾಡು ಎಂದು ಇಂದ್ರನಿಗೆ ಹೀಗೆ ಉತ್ತರಿಸಿತು। ये झाड़ की मैं इस सूखी हालत को नहीं देख सक रही हूँ, मैं इसे पहले की तरह हरिया भरिया कर को बोल को जवाब देते हुए ये सेंटेंस को बोलता है।